नमस्कार मंडळी, आज आपण उपवासासाठी छान मस्त इडल्या बनवणार आहोत। बघा, तेच ते पदार्थ खाऊन जर बोर झालेले असेल तर आज त्याच आपण बगरीपासून छान वेगळा पदार्थ तयार करणार आहोत। बघा, मस्त उपवासाच्या अशा इडल्या केल्या आणि त्यासोबत छान रसरशीत खाण्यासाठी मस्त शेंगदाण्याची मी आमटी बनवली आहे। अशा पद्धतीचा एकदा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि खूप छान मस्त या इडल्या होतात आणि पोटभरीचा हा मस्त असा नाश्ता तयार होतो। सकाळच्या ब्रेकफास्टसाठी सुद्धा तुम्ही बनवू शकता आणि मुलांना टिफिन मध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता। चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी बघा, 1 कप मी भगर घेतलेली आहे। वरईचा भात सुद्धा म्हणतात किंवा याला उपवासाचे तांदूळ सुद्धा म्हणतात। त्यामध्ये बघा 1/4 कप मी यामध्ये साबुदाणा घेतलेला आहे। आता आपल्याला बघा एक कपड्याने व्यवस्थित साबुदाणा आणि आपल्याला वरईचा जे तांदूळ घेतलेले आहे आपण ते व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने पुसून घ्यायचे। बघा, अशा पद्धतीने पुसून घ्यायचे। तुम्हाला जर भरपूर प्रमाणात समजा 9 दिवस तुम्हाला जर उपवास असेल तर भरपूर प्रमाणात जर पीठ लागत असेल तर तुम्ही 1 किलो जे आपले आहे ती भगर घ्यायची आणि 1 पाव त्यामध्ये साबुदाणा टाकायचा आणि मस्त असं बारीक पीठ दळून घ्यायचं। म्हणजे तुम्हाला भगरीचे वेगवेगळे पदार्थ तुम्हाला खाता येतील। आणि मिक्सर मध्ये थोडंसं जाडसर दळलं जातं, पण मस्त जर तुम्ही याच्यामधून दळून आणलं तर खूप छान होतं। बघा, आता मिक्सरच्या पॉट मध्ये घालायचं आहे आपल्याला आणि याचं छान मस्त असं बारीक पीठ करून घ्यायचं आहे। बघा, आता मिक्सरच्या पॉट मध्ये घालून 2 स्टेप मध्ये बघा मी मस्त पीठ बनवून घेतलेलं आहे। अशा पद्धतीचं आपल्याला बारीक पीठ बनवून घ्यायचं आहे। मस्त जे भगर असते ना ते छान फुलते, त्यामुळे आपल्याला पीठ जेवढं बारीक असेल ना तेवढी इडली छान मस्त अशी जाळीदार आपली इडली तयार होते। त्यानंतर बघा दुसऱ्या बाउल मध्ये मी हे पीठ जे ट्रान्सफर करून घेतलेलं आहे। त्यामध्ये बघा अर्धा कप मी ताजे दही घेतलेले आहे। बघा, यामध्ये बघा चवीनुसार मी मीठ घालून घेतलेलं आहे। त्यानंतर बघा याच्यामध्ये आता आपण दही घातलेलं आहे ते आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामुळे आपलं पाण्याचं प्रमाण व्यवस्थित कळतं आणि थोडंसं यामध्ये मी जिरं घातलेलं आहे चवीसाठी। बघा, आता 1 कप जेवढं मी आपली भगर घेतली होती तेवढंच त्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे। बघा, 1 कप मी पाणी घेतलेलं आहे, पण पाण्याचं प्रमाण आपल्याला हळूहळू व्यवस्थित करण्यासाठी आपल्याला हळूहळू मी यामध्ये पाणी घालत आहे। बघा, आता व्यवस्थित सर्व आता मिश्रण व्यवस्थित तयार करून घेते। पण संपूर्ण भिजवण्यासाठी मिश्रण मला 1 कप पाणी पूर्णपणे लागलेलं आहे। जसं आपण पाणी घालतो ना तसं ते आपलं मिश्रण छान फुलते। आम्हाला साबुदाणा फुलतो आणि जे भगरीचं पीठ आहे ते सुद्धा छान मस्त फुललं जातं। बघा, अशा पद्धतीचं मस्त असं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। आता हे मिश्रण आपल्याला 10 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण मस्त छान अशी खमंग अशी शेंगदाण्याची पातळ आपल्याला आमटी बनवायची आहे। त्यासाठी बघा मी शेंगदाणे छान असे भाजून घेतलेले आहेत अर्धा वाटी। आता आपल्याला याची छान अशी बारीक पोड बनवून घ्यायची आहे। त्यानंतर आपण आता आमटी बनवायला घेऊया। बघा, थोडंसं तेल घातलेलं आहे आणि थोडीशी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तिखटाचं प्रमाण आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि यामध्ये बघा अर्धा चमच मी जिरं घातलेलं आहे। बघा, आता जिरं घातलेला मस्त आमटीला रंग चांगला यावा यासाठी मध्ये मी अर्धा चमच यामध्ये परत मी थोडंसं तिखट घालून घेतलेलं आहे। बघा, मस्त आपल्याला जी आमटी आहे ना आंबट गोड चवीची छान बनवायची आहे आणि आपल्याला पातळ बनवायची छान इडली बरोबर खाण्यासाठी। बघा, आता मस्त त्यामध्ये आता जी कूट घेतलेलं आहे बनवून शेंगदाण्याचं ते थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे। बघा, थोडंसं शेंगदाण्याचं कूट आहे ते छान परतून घ्यायचं म्हणजे आपल्या ज्या आमटीची चव आहे ना खूप छान येते। बघा, अशा पद्धतीचं परतून झालंय। त्यामध्ये 1 ग्लास मी पाणी घातलेलं आहे। जी आमटी आपल्याला थोडीशी पातळ करायची आहे। बघा, आता आमटी जशी उकळील ना तशी मस्त छान घट्टसर ही आमटी तयार होते। बघा, आपली आता मस्त याला आता चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि थोडीशी यामध्ये साखर सुद्धा घालायची आहे, म्हणजे छान आंबट गोड तिखट अशी आपली जी आमटी आहे ना तयार होते। बघा, अर्धा चमच यामध्ये मी साखर घालून घेतलेली आहे। आता याला छान एक आपण उकळी काढून घेऊया। बघा, उकळी काढून झालेली आहे आणि थोडीशी आपल्याला यामधलं पाणी कमी करून घ्यायचं आहे। मस्त अशी बघा आपली आमटी बनवून तयार झालेली आहे। त्यानंतर मी गॅसची फ्लेम ऑफ केलेली आहे आणि जे दही घेतले ते थोडंसं मी फेटून घेतलेलं आहे, म्हणजे छान मस्त व्यवस्थित असं त्यामध्ये मिक्स होईल। म्हणजे तसं जर घातलं तर फुटल्यासारखी जी आपली कढी जी आमटी तयार होईल। बघा, मस्त बघा छान मस्त स्मूथ अशी आपली जी शेंगदाण्याची आमटी आहे ती बनवून तयार झालेली आहे। बघा, मस्त अशी आंबट गोड चवीची आपली आमटी बनवून तयार झाली आणि छान अशी पातळ आपल्याला इडली बरोबर खाण्यासाठी आपण बनवून घेतलेली आहे। त्यानंतर बघा इडली पात्र घेतलेली आहे आणि गॅसवरती मी पाणी घालून इडली पात्र गरम करायला सुद्धा ठेवलेलं आहे। अशा पद्धतीने सर्व इडली पात्राला छान मस्त असं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला। बघा, सर्व इडली पात्रांना मी छान तेल लावून घेतलेलं आहे। आपण जे भिजवलेलं पीठ आहे ते बघा छान मस्त असं फुललेलं आहे। त्यानंतर बघा मी 1 इनोचं पाकिट घेतलेलं आहे। तुमच्याकडे इनोचं पाकिट नसेल तर तुम्ही अर्धा चम्मच यामध्ये सोडा सुद्धा घालू शकता। बघा, आता वरून थोडंसं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। मस्त जे इनो आहे ते छान ऍक्टिव्हेट होतं आणि मस्त हलकं फुलकं आपलं मिश्रण तयार होतं। इनो घातल्याने मस्त अशी जाडीदार मस्त अशी आपली जी इडली आहे ना तयार होते। बघा, झटपट अशी आपली ही इडली बनवून तयार होते। बघा, अशा पद्धतीने मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। बघा, संपूर्ण मिश्रण बनवून तयार झालेलं आहे। त्यानंतर बघा आपण जी इडली पात्राला तेल लावून घेतलं त्यामध्ये आपण हे मिश्रण आता घालून घेणार आहोत।
बघा आता सर्व याच्यामध्ये एक एक चम्मच मी असं मिश्रण घालून घेत आहे आणि 10 मिनिटं छान आपल्याला हे इडली पात्रामध्ये मस्त छान वाफवून घ्यायचे आहे. तुम्हाला जर माझी ही इडलीची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे. बघा संपूर्ण जे इडलीचे पात्र आहेत ते मी व्यवस्थित भरून घेतलेले आहेत. बघा अशा पद्धतीने बघा संपूर्ण जे आपलं मिश्रण आहे ते मस्त 12 ते 14 इडल्यामध्ये तयार होतात. बघा आता छान मस्त पाण्याला खडकून उकळी आलेली आहे आणि 10 मिनिटं आपल्याला छान मस्त हे इडल्या वाफवून घ्यायच्या आहेत. बघा मस्त 10 मिनिटामध्ये आपल्या 12 इडल्या तयार झाल्या. मस्त पोटभरीचा नाश्ता आपला बनवून तयार होतो 10 मिनिटामध्ये. 10 मिनिटानंतर पाहू शकता तुम्ही मस्त बघा इडल्या छान फुललेल्या आहेत. मस्त अशा आपल्या इडल्या तयार झालेल्या आहेत. आता हे जे इडली पात्र आहे काढून घ्यायचं आणि 5 मिनिटांनी बघा थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि चम्मचच्या सहाय्याने जे संपूर्ण जे इडल्या आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत. बघा मस्त अशा पटकन अशा इडल्या बघा कुठं तुटल्या फुटल्या नाही आणि छान मस्त अशा आपल्या इडल्या निघालेल्या आहेत. अशा पद्धतीच्या इडल्या एकदा उपवासासाठी नक्की तुम्ही ट्राय करून बघा. खूप मस्त लागतात आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे. सकाळच्या नाश्त्याला किंवा मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी अशा पद्धतीची तुम्ही रेसिपी ट्राय करू शकता. बघा उपवासाच्या वेगवेगळ्या रेसिपी आपल्या चॅनलवरती मी अपलोड करत आहे. तर तुम्ही याच्या भगरीचे आप्पेची रेसिपीसुद्धा मी अपलोड केलेली आहे. तर नक्की तुम्ही चॅनलला भेट देऊन ती रेसिपीसुद्धा पाहू शकता. बघा आता मी एक तुम्हाला जी इडली आहे ती मी तोडून सुद्धा दाखवते. बघा किती छान मस्त जाळीदार आणि मऊसूत ही इडली तयार झालेली आहे. बघा मस्त असा एकदा तरी नवरात्राचा एक दिवस तुम्ही अशा पद्धतीच्या इडल्या तुम्ही बनवू शकता. पाहू शकता मस्त अशी आपली इडली बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला टेस्ट सुद्धा करून दाखवत आहे. मस्त भन्नाट चवीची ही इडली बनवून तयार झाली होती. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.